विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या नेत्याला दिलेला शब्द खरा ठरावा यासाठी शेखर गोरे यांचे कार्यकर्ते आज शंभू महादेव चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळालं। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता। त्यानंतर जयकुमार गोरे यांना पाठिंबा देत मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी शेखर गोरे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती। आता शेखर गोरे आमदार व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांनी शंभू महादेवाला दुग्धाभिषेक घालून साकडं घातलंय। आमदार करावं ही अपेक्षा आहे आमची आणि देवासाठी हेच प्रार्थना करावी, शेखर भाऊला आमदार करावं। आणि शेखर भाऊनी जसं जसं तालुक्यात प्रत्येक नेत्यांना सपोर्ट केला, सगळ्यात आमदार मंत्री करून दाखवलं, मंत्री सुद्धा भावनी करून दाखवलं। त्या भाऊन जगन्नाथ खडे येनकुळ आम्ही शेखर भाऊला आमदार करण्यासाठी आम्ही जयभाऊला निवडून दिलं। तरी आमचा देवाभाऊने एक शब्द फक्त पाळावा तेवढा भरपूर कष्ट घेतले आम्ही, त्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी सेवा साहेब यांनी गेल्या 2 महिन्यामध्ये शेखर भाऊंना आमदारकीचा शब्द दिला होता। तो शब्द पूर्ण करण्यासाठी आज आम्ही इथे शंभू महादेवांना साकडं घातलं आहे की आमच्या शेखर भाऊ गोरे यांना सातत्यानं मान खटावमध्ये काम करत असताना त्यांनी स्वखर्चानं भरपूर कामं केलेली आहेत। तरी आम्ही शेखर भाऊ गोरे यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी शंभू महादेवाला हे फक्त प्रार्थना करतो की आमच्या शेखर भाऊ गोरे यांना आतापर्यंत बऱ्याच तर आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिलाय ते शब्द त्यांनी मानखटाव तालुक्यातील शेखर भाऊवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते शंभू महादेवाच्या चरणी अभिषेक करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। तर त्यांची एवढीच अपेक्षा आहे की आदरणीय शेखर भाऊ गोरे यांनी आजपर्यंत गोरगरिबांना दुष्काळाच्या काळात टँकरने ॲम्ब्युलन्सद्वारे शेकडो लोकांची सेवा केली। स्वखर्चातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे करणारा हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव नेता आहे। तर त्यांना आज मी शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना विधानसभा निवडणुकीमध्ये मानखटावचे नेते माननीय शेखरभाऊ गोरे यांनी महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा इतकं महाविकास आघाडीचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं जिल्हा संपर्क प्रमुख पद असताना सुद्धा त्या पदाचा त्याग करून झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी व या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार होण्यासाठी शेखरभाऊ गोरेंनी तन मन धनाने आणि पूर्ण स्वखर्चाने सगळी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकद लावून सर्व कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन आपण घेतलेला निर्णय हा 100% यशस्वी झाला पाहिजे। या सगळ्या निर्णयाचं त्या ठिकाणी मानखटावच्या शेखरभाऊ गोरेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करून माननीय सध्याचे ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांना 49,000 इतक्या मताधिक्याने निवडून येण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। व जो आम्हाला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की जो माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शब्द दिलेला आहे, रणजित निंबाळकर खासदार माजी खासदार यांच्या उपस्थित जो शब्द दिलेला आहे तो शब्द माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण करावा एवढीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे। आणि आम्ही या ठिकाणी अभिषेक घालण्यासाठी इथं शिंगणापूर या ठिकाणी आलेलो आहोत। आणि आमचं एकच मत आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे शब्द पाळणारे नेते आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आतापर्यंत माननीय सदाभाऊ खोत यांना आमदार केलं, माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना आमदार केलं, महादेव जानकर साहेब यांना आमदार केलं, चित्रा वाघ यांना आमदार केलं आणि असे बरेच जे शब्द त्यांनी दिलेले आहेत ते त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पाळलेले आहेत। व जो जयाभाऊ गोरे यांना त्यांनी शब्द दिला होता की तुम्हाला मंत्री करतो, तोही शब्द त्यांनी पाळलेला आहे। परंतु आमचं एकच मत आहे, दानशूर व्यक्तिमत्व आणि कुठलीही मनात कोणतीही कपटीपणा न ठेवता मानखटावचं अतिशय चांगलं
राजकारण शेखरभाऊ गोरेंनी राजकारण समाजकारणामध्ये शेखरभाऊ गोरे यांनी अतिशय मनापासून त्या ठिकाणी राजकारण समाजकारण केलेलं आहे. आमचं एकच मत आहे, ह्या जो दानशूर माणूस माननीय शेखर भाऊजी गोरे यांना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा यासाठी आज आम्ही शंभू महादेवाच्या या ठिकाणी येऊन साकडं घातलेलं आहे आणि लवकरच ते आपलं शेखरभाऊ प्रेमी आज शंभू महादेवाला अभिषेक घालण्यासाठी शिखर शिंगणापूर येथे जमलेले आहोत. आमच्या सर्व कार्यकर्त्याची एकच इच्छा आहे की जसं जयकुमार गोरेसनी 50,000च्या लीडनं आम्ही निवडून दिले, लवकरात लवकर शेखरभाऊ